चला तर आज आलेलो आहे आपण डी-मार्टमध्ये. तर खूप दिवसानंतर बाहेर आलेलो आहे आणि डी-मार्टमध्ये तसं तर आम्ही नेहमी जात नाही. पण कधीतरी जाणं होतं तेव्हा मग सगळंच पाहून घेतो. तर कपडे वगैरे भरपूर व्हेरायटीचे राहतात तिथे आणि स्वस्त असतात आणि क्वालिटीसुद्धा चांगली राहते. तर आपण घेऊ शकतो इथून सुद्धा कपडे. खूप दिवस टिकतात सुद्धा हे. नाही तरी आपण 2-3 महिने तरी घालू शकतो. त्याच्यानंतर इथे भरपूर प्रकारचे चम्मच किंवा मग भरपूर अशा व्हेरायटीज राहतात चम्मचचे सुद्धा. खूप मजबूत चम्मच होते. हे मला खूप आवडतात. त्याच्यानंतर कुकर किंवा पॅन वगैरे हे सुद्धा याच्यावरती रेट लिहिलेले राहतात. जे याच्यावरती रेट असतात तेच राहतात. तर इथे बघू शकता हा सुद्धा पॅन वगैरे किंवा मग हँडलवाले तवे वेगवेगळे अशा प्रकारच्या कढया सुद्धा. हे सुद्धा पॅन मस्त डोसा पॅन आहे हा आणि याच्यावरती किंमत सुद्धा आहे. तर सगळ्याची जी किंमत तर नाही सांगू शकत आपण, पण त्याच्यावर जी किंमत आहे तीच त्याचे रेट आहे. तिथे बघा मी बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये आपण जे आपण आपलं ज्वेलरी, मेकअपचं जे काही असतं याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यासाठी या पर्स आहेत छोट्या-छोट्या किंवा पाकीट म्हणू शकतो. तर इथे बघा खूप सुंदर-सुंदर कलरसुद्धा मस्त होते. तर भरपूर असं बघितलेलं आहे. थोडंफार सामान घ्यायचं होतं त्यासाठी आलो होतो आम्ही. मुलींच्या काही बॅग्स वगैरे घ्यायच्या होत्या किंवा मग त्यांना छोटे-छोटे टिफिन घेणार होती मी, की जसं आपण काहीतरी कधी चटणी वगैरे देतो अशी वेगळी सांबार वगैरे देतो त्याच्यासाठी. तर इथे बघा हे सुद्धा मेकअपचे बॉक्स जे असतात, मेकअप किट असतं तो, त्याच्यासाठी हे यूज केले जातात. हे पाऊच मोठे-मोठे छान-छान आणि गार्गी तोपर्यंत बघा तुम्हालाही असंच होतं का? लहान मुलं सोबत गेले किंवा आपल्यालाही डी-मार्टमध्ये किंवा भांड्याच्या दुकानात गेलं की वेड्यासारखं होतं. तर मला तरी तसं बऱ्यापैकी होतं कारण सगळ्याच वस्तू मी बघते घ्यायचं तर मला काही नसतं असं विशेष. तर मला या बरण्यासुद्धा खूप आवडलेल्या होत्या. खूप मजबूत बरण्या आहेत त्यासुद्धा आणि रेट तर बघू शकता तुम्ही समोरच त्याचे रेट आहे. तर छान-छान प्राईस म्हणजे कमी प्राईसमध्ये छान-छान बरण्या वगैरे आपल्याला बघायला भेटतात तिथे. चला तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे नागपूरच्या डी-मार्टमध्ये. तर आम्ही सुद्धा खूप दिवसानंतर आलेलो आहे. समोर मी तुम्हाला सांगतेच आम्ही नेहमी-नेहमी का येत नाही तर. त्या अगोदर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा कुर्तीज होत्या आणि क्वालिटीसुद्धा चांगली होती आणि प्राईस ना कमी असते याच्यामध्ये डी-मार्टमध्ये आणि क्वालिटी मस्त राहते. 5-6 महिने किंवा 4-5 महिने तरी आपण वापरू शकतो. अशा प्रकारची क्वालिटी राहते आणि त्याच्यानंतर बघा तर डी-मार्टमध्ये गेल्यानंतर ना आम्ही नेहमी कशामुळे येत नाही तर इथे भरपूर व्हेरायटीचे भांडे, कपडे असे वरती लागलेले असतात ना, प्रत्येक वस्तू आपल्याला घ्यायची इच्छा होते. त्याच्यामुळे मी नेहमी येत नाही आणि प्रत्येक वेळेस काय होतं आपण आल्यानंतर बऱ्याचदा विचार करतो आपण 1,000 2,000 घेऊ सामान, पण त्याच्या डबल झाल्याशिवाय राहत नाही. तर तुमच्यासोबतही असंच होतं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हालाही शॉपमध्ये किंवा कोणत्याही भांड्याच्या शॉपमध्ये, डी-मार्टमध्ये गेल्यानंतर वेड्यासारखं होतं का आमच्यासारखं? नक्की कमेंटमध्ये सांगा. तसे तर आम्हाला घ्यायच्या खूप साऱ्या काही वस्तू घ्यायच्या नव्हत्या. पण तरीसुद्धा म्हटलं चला तुम्हालाही तुमच्यासोबत शेअर करू प्रत्येक वस्तू. तर इथे बघू शकता तुम्ही असे मस्त मोठे-मोठे